शिरूर तालुक्यातील रावसाहेब दादा घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद असल्याने तालुक्याचे आमदार ॲडव्होकेट अशोक रावसाहेब पवार यांना विरोधकांनी कोंडीत पकडत शिरूर येथे पत्रकार परिषद घेतली। त्यात राष्ट्रवादीचे नेते व कारखान्याचे विद्यमान संचालक दादा पाटील फराटे यांनी आमदारांवर जोरदार टीका करत लाज वाटत नाही का आमदारांना कारखाना स्वतः बंद पाडता आणि खापर फोडता अजितदादांवर अशा शब्दात समाचार घेतलाय। या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। आताच पत्रकार परिषदेमध्ये आम्ही पाहिलं तुम्ही खूप पोट तिडकीने बोलत होतात आणि तुमचा आतला राग तो उफाळून येत होता। स्वर्गीय आमदार बाबूराव पाचड साहेबांचं त्या काळातल्या सभा आता पण सभा आहे, कारखान्याची मीटिंग आहे, तर ही कारखान्याची मीटिंग आता नेमकी कोणत्या मुद्द्यावर होईल आणि आता तुमचं जे नियोजन चाललंय हे कारखाना वाचवायसाठी चाललंय की कारखाना बंद करण्यासाठी चाललंय? कारण तुमच्या पण टीका होती लोकांची की ही यात्रा काढणार आहेत म्हणजे आता फक्त यांना आमदारांना कोंडीत पकडण्यासाठी काय नियोजन आहे? स्वर्गीय बाबूरावजी पाचरण्यांनी जी पदयात्रा काढली त्याच्यात जनजागृती होती। उद्याची वार्षिक सर्वसाधारण सभा ही एक आगळी वेगळी आहे। 25 वर्षाच्या इतिहासातली पहिली कारखाना बंद आणि मीटिंग चालू। घोडगंगा सहकारी साखर कारखानाचा गळीत हंगाम बंद आणि जनरल मीटिंग मात्र चालू। ही अवस्था कोणी करून ठेवली याचा जाब उद्याच्या जनरल मीटिंग मध्ये विचारायचा आहे। खऱ्या अर्थानं 25 वर्षे एक हाती सत्ता असताना आपण आज कर्ज मिळत नाही याचा ठपका ठेवतो। आदरणीय पवार साहेबांनी, आदरणीय अजितदादांनी या साखर कारखान्याला सतत मदत केली, मग आपण कधी नफ्यात येणार का नाही? कधी सतत कर्ज मागणे, आता कर्ज नाही, मागच्या वेळेस बदनाम केलं, निवडणूक आली की अशोक पवार बदनाम करतात लोकांना, विधानसभेची निवडणूक आली की बदनामी सुरू। एकदा केलं देवेंद्र फडणवीसांना बदनाम, एकदा केलं बाबूराव पाचरण्यांना बदनाम, आणि आता कर्ज देत नाही म्हणून विधानसभेच्या तोंडावर मी अजितदादांना बदनाम करायचं। अजितदादांना बदनाम करायला सुरुवात केली का नाही त्यांनी? मी निष्ठावंत आहे म्हणून मी तिकडे गेलो, मी इकडे गेलो। तुम्ही कुठे गेला? तुम्ही मंत्री व्हायचंय का मुख्यमंत्री व्हायचंय हा तुमचा प्रश्न आहे। ही साखर कारखाना बंद पाडलाय का नाही याचं उत्तर तुम्हाला शिरूर तालुक्यातल्या जनतेला उद्या द्यावा लागणार आहे। जनरल मीटिंग मधले सभा त्याचे विषय मंजूर होते ते आपल्या सगळ्यांना माहिती, लोकांचा आवाका नसतो तिथं बोलायचा, म्हणून पदयात्रेच्या माध्यमातून पुन्हा लोकांना जनजागृती आम्हाला करावा लागणार आहे। कारण यांची दाम दडपशाही, दहशत, लोकांवर असणारी करडी नजर आणि हा सगळा तालुक्याने भोगलेलं आहे। म्हणून उद्याच्या या जनरल मीटिंग मध्ये कारखाना तोट्यातच का आला याचं उत्तर आम्ही विचारल्याशिवाय तिथं राहणार नाही। तुम्ही अगोदर राजीनामे द्या, मग काय असेल ती होणार आहे। कारण हा साखर कारखाना तोट्यात घालायला तुम्ही जबाब, अजितदादांना नाव ठेवायचं तुम्हाला काय अधिकार आहे? ज्यांच्या नावाने 25 वर्ष तुम्ही राजकारण शिरूर तालुक्यात केलं, छोटी मोठी उद्घाटना असली की अजितदादा अजितदादा अजितदादा, आणि 25 वर्ष तुमच्या ताब्यात साखर कारखान्याला कर्ज बी तीच देतात, चालवायचा कोणी चांगला? लाज वाटली पाहिजे तुम्हाला। 25 वर्षे एक हाती सत्ता देत असताना देखील आज साखर कारखान्याला कर्ज मिळणार नाही त्याचा ठपका अजितदादांवर फोडायचा आणि निवडणुकीला मत मागायची। पवार साहेब सुद्धा नेते आहे, पवार साहेबांना सुद्धा कर्ज मागणीला घेऊन गेले। या शिरूर तालुक्याच्या जनतेचा खऱ्या अर्थानाचा अपमान आहे। पवार साहेब राष्ट्रीय नेते, पण घोडगंगेला कर्ज द्यायसाठी एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे जावं लागलं। लाज नाही वाटत का अशोक पवारांना सुद्धा आपण पवार साहेबांना या घोडगंगेला कर्ज मिळवून देण्यासाठी घेऊन चाललोय? आपल्याला अजिबात त्याचं वाटत नाही, परंतु आमची मान शिरूर तालुक्यातल्या जनतेची शर्मेने खाली गेली। हा साखर कारखाना वैभवाना जात असताना, देशातले सगळे पुरस्कार पादाक्रांत करत असताना या साखर कारखान्याला कर्ज मागणीसाठी आदरणीय पवार साहेबांना त्यांच्याकडे घेऊन जावं लागतंय। आम्हाला नाही का लाज वाटत म्हणणं त्याची, परंतु त्यांना अजिबात त्याची वाटत नाही। परंतु कसल्या परिस्थितीत कारखाना बंद राहू किंवा चालू त्यांना काही देणं घेणं नाही। व्यंकटेश कृपा उत्कृष्ट आर्थिक नियोजनाचा पुरस्कार मिळतो, घोडगंगा आर्थिक नियोजनामुळे बंद राहतो। ही विसंगती या शिरूर तालुक्यात आहे। चालवणारे एकच आहे, चालक एकच आहे। या साखर कारखान्यात घोडगंगेत सभासद सुद्धा चेक करून दांडावर करून सोडला जात होता। इथून एवढा साखर कारखाना कसा वाहून गेला त्याचा सुद्धा आम्ही शोध घेतोय। 25 वर्षाची एक हाती सत्ता असताना सुद्धा हा साखर कारखाना बंद पडतो। बाबूराव पाचरण्याने कारखाना बंद पाडणारे आम्ही दोघांनी पायवारी केली, त्याच्यात सांगितलं हा साखर कारखाना बंद पडणारे लोकांना खरं वाटलं नाही। आज 12 वर्षानं साखर कारखाना बंद पडलाय, आता पुन्हा
लढा शिरूरच्या स्वाभिमानाचा आम्हाला पुन्हा पदयात्रा काढायची पाळी आली, पण त्यातला मी एक घटक आहे.